So hello guys, welcome to our channel Master in PLC. So today's topic is what is XNOR gate and logic in PLC, and it is our lecture number 8. So let's start today's topic. So first of all we see what is XNOR gate and what is the definition of XNOR gate. So XNOR gate is the inverse of XOR gate. तर आपण लेक्चर नंबर 7 मध्ये बघितलेलं आहे XOR गेट कसं वर्क करते त्याचं लॉजिक पण आपण बघितलेलं आहे. तर हे जे एक्सनॉर गेट आहे हे एक्झॅक्टली अपोजिट आहे एक्सॉर गेटच्या. ओके, सो इट गिव्स अन आउटपुट ऑफ 1 मीन्स आपल्याला आउटपुट 1 कधी जनरेट होईल ओनली व्हेन बोथ इनपुट्स आर द सेम, आयदर बोथ ऑन और बोथ ऑफ. आपल्याला y0 आउटपुट कधी ऑन मिळेल जेव्हा बोथ द इनपुट्स x0 अँड x1 एक आयदर 0 कंडिशन राहणार और आयदर 1 कंडिशन राहणार. मीन्स बोथ द इनपुट ज्यामध्ये पण बोथ इनपुट सेम कंडिशन मध्ये आहे त्यामध्ये आपल्याला आउटपुट 1 मिळेल. ओके, 0 0 इज 1 अँड 1 1 इज 1. ओके, सो हा ट्रूथ टेबल जो आहे हा कसा वर्क करेल हा आपण पीएलसी लॉजिक म्हणून बघणारच आहे. सो नेक्स्ट इज सिम्बॉल ऑफ एक्सनॉर गेट. तर इथे पण दोन इनपुट आहे ए आणि बी, आउटपुट आपल्याला y0 मिळणार आहे. हा सिम्बॉल आहे एक्सनॉर गेटचा. सो रिअल लाईफ एक्झाम्पल इज सिक्युरिटी डोअर लॉजिक. कसं बनवायचं आहे सिक्युरिटी डोअर लॉजिक? 2 स्विचेस राहणार आहे, स्विच 1 इक्वल्स टू x0 अँड स्विच 2 इक्वल्स टू x1 ॲट अपोजिट एंड्स ऑफ हॉल. एक हॉल आहे मोठा, त्याच्यात दोन अपोजिट साईडला स्विच 1 आहे आणि स्विच 2 आहे. ओके, देन सेकंड पॉइंट इज इनसाइड लॉक स्विच इक्वल्स टू x0. जे आतमधलं स्विच आहे त्याला x0 आहे, आउटसाइडचं स्विच जे आहे ते x1 आहे आणि डोअर अनलॉक इंडिकेटर आहे y0. डोअर लॉक आहे की अनलॉक आहे हे जे इंडिकेट करणार आहे ते आपला y0 लॅम्प आहे. ओके, डोअर इज सिक्युअर. डोअर कधी लॉक राहणार जेव्हा y0 हा ऑन राहणार, ओनली व्हेन बोथ स्विचेस आर इन द सेम स्टेट. मीन्स बोथ स्विचेस जर ऑन असेल तेव्हाच आपला जो लॅम्प आहे ऑन असेल किंवा ऑफ असेल तेव्हाच आपला जो लॅम्प आहे तो ऑन राहणार, आयदर बोथ लॉक और बोथ अनलॉक. दोन्ही स्विचेस ऑफ कंडिशन मध्ये पाहिजे किंवा दोन्ही स्विचेस ऑन कंडिशन मध्ये पाहिजे. तर ते आपण पीएलसी लॉजिक कसं राहणार आहे ते या ट्रूथ टेबल वरून लिहिणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी क्रिएट अ प्रोजेक्ट. पीएलसी जे राहणार आहे ते FX5 राहणार आहे. क्लिक ओके. सर्वात आधी आपण व्ह्यू मध्ये जाऊन कमेंट ऑन करणार आहे. ओके, सो आपले दोन इनपुट आहे x0 आणि x1, आउटपुट आहे y0. सो x0 डॉट x1 डॉट मीन्स सिरीज. सो x0 आणि x1 जे आहे ते दोघं सिरीज मध्ये आहे आणि इनव्हर्स नसल्यामुळे इथे नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट येणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी क्रिएट x0, स्टार्ट कमेंट, switch 1, then second is x1, press enter, switch 2. आता प्लस मीन्स पॅरलल. आता याच्या पॅरलल मध्ये जे आहे x0 डॉट x1 याचे नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट येणार आहे. का बरं? तर इथे इनव्हर्स आहे म्हणून. ओके, सो जसे आपण इथे x0 x1 सिरीज मध्ये घेतले तसे इथे जे NC आहे नॉर्मली क्लोज ते येणार आहे सिरीज मध्ये. x0 आणखी एक x1 जॉईन करायचं.
आणि जो आपला आउटपुट आहे y0 ते घेऊन घेऊया लॅम्प. ओके. सो कन्वर्ट मध्ये जाऊन रिबिल्ड करून घ्यायचा प्रोजेक्ट. आता आपल्याकडे हार्डवेअर नसल्यामुळे आपण सिम्युलेशन मोड यूज करणार नाही. सो क्लिक ऑन स्टार्ट सिम्युलेशन. आपला प्रोग्राम पीएलसी मध्ये लोड होत आहे, व्हर्च्युअल पीएलसी मध्ये. सो आपली फर्स्ट कंडिशन आहे both the inputs are 0, x0 and x1 are both 0, then output y is on. सो आपले जे बोथ इनपुट आहे x0 आणि x1 ते ऑफ कंडिशन मध्ये आहे, तर आपला जो लॅम्प आहे तो ऑन मिळत आहे आपल्याला. देन सेकंड कंडिशन, our x0 is 0 and x1 is 1, output is 0. x0 is 0 and x1 is 1. Press shift enter at a time to start x1. सो आपला लॅम्प जो आहे तो ऑफ झालेला आहे. सो थर्ड कंडिशन इज x0 is 1 and x1 is 0. आउटपुट इज 0. x0 ला ऑन करूया आपण. या कंडिशन मध्ये पण आपला जो लॅम्प आहे तो ऑफ कंडिशन मध्ये आहे. देन फोर्थ कंडिशन, both the inputs are on or lamp is on. सो बोथ इनपुट जे आहे ते आपण ऑन करणार आहे. त्या कंडिशन मध्ये पण आपला जो लॅम्प आहे तो आपल्याला ऑन मिळत आहे. ओके. ओके. सो थँक्यू.